शहीद भागवत जाधव यांच्या 50व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर पश्चिम येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत संविधान की मनुस्मृती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पॅन्थर जबी पवार, पॅन्थर अर्जुन डांगळे, पॅन्थर सुरेश सावंत, पॅन्थर अविनाश महातेकर, पॅन्थर सयाजी वाघमारे यांना महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी, श्यामदादा गायकवाड, पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले। सदर कार्यक्रमाचे आयोजन शहीद भागवत जाधव स्मृती केंद्र आणि झेप संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। यावेळी पॅन्थर गौतम जाधव, संजय सावंत, सुमेध जाधव व इतर अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी तुम्हाला सांगतो, मी एक ब्राह्मण म्हणून सांगतो तुम्हाला, ब्राह्मण जेव्हा आंबेडकरवादी, पॅन्थर्स आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका। तो 1000 ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा। ब्राह्मणांची सत्ता नसते तेव्हा ब्राह्मण वागतो तो खरा ब्राह्मण नव्हे, ब्राह्मणांची सत्ता असते तेव्हा वागतो तो खरा ब्राह्मण। तो आज तुम्हाला दिसतोय। ब्राह्मणवादाचा उगम आणि संपूर्ण जीवन या मनुस्मृतीमध्ये आहे। RSS, BJP आणि आत्ताच्या सत्तेचा संपूर्ण पोपट जो आहे राक्षसाचा, तो मनुस्मृतीमध्ये आहे आणि ब्राह्मणवादामध्ये आहे। शंकराचार्य चिडलेले आहेत आत्ता राम मंदिरावर। त्याची कारण तुम्ही नीट समजून घेतली पाहिजेत। गंमत आहे ती, आपापसातली लढाई आहे म्हणून मला त्याच्यात पडायचं नाही आणि मला त्याचं खोलून सांगायचं नाही, कारण भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवू दे या मताचा मी आहे। पण शंकराचार्यांची चीड कुठच्या वेगळ्या गोष्टीतनं आली हे लक्षात घ्या तुम्ही। त्यांची चीड ही राम आणि लक्ष्मण आणि सीता आणि कशाबद्दलही नाहीये। त्यांची चीड आपल्या शोषणाच्या अबाधित अधिकारावर आक्रमण करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा पुस्तक याच्या विरोधात आहे आणि हाच स्वभाव ब्राह्मणवादाचा आहे। त्यामुळे मी इथे बोलतोय ते मी आटपतो घेतो, कारण तुषारजींना बोलायचंय, अध्यक्ष बोलायचे आणि मी गेलो तर तुम्ही म्हणणार की हा आपलं बोलून पटकन निघून गेला। पण माफ करा, मला आज या संविधानानेच माझ्यावर वेळ आणलेली आहे की जावं लागतंय। तर मूळ मुद्दा लक्षात घ्या की ब्राह्मण जेव्हा सत्ता नसते, ब्राह्मणवादाची सत्ता नसते, पेशवे सत्तेत नसतं। मी सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे सगळे काम चांगलं का करू शकले? कारण सत्ता ब्रिटिशांची होती। हे अमान्य करून चालणार नाही। मी सांगतो, ब्रिटिशांची सत्ता असताना फुल्यांवर मारेकरी घातले होते, पण ती सत्ता ब्रिटिशांची असल्यामुळे त्यांचे दाभोळकर झाले नाहीत। त्यामुळे हा इंडियन पिनल कोड होता। आणि मूळ मुद्दा असा आहे की कोरोना आला तेव्हा आपल्याला कळलं की रँडचा जो खून झाला होता, ज्याला वध म्हणतात ब्राह्मण, तो खून हा चुकीचा होता। बिचारा रँड काय करत होता तर त्याने प्लेगची जेव्हा साथ आली तेव्हा उंदरांमुळे प्लेग पसरतो, तर पुण्यातल्या ब्राह्मणांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये गुळखोबरं ठेवलेलं असतं, तिथे गुंदीर फिरतात म्हणून देवघरात शिरले सोजीर आणि ते तिथे पूर्णपणे डिसइन्फेक्टंट लावत होते। तर हा आमचा धर्म पाठवतो म्हणून त्याला मारण्यात आला आणि ज्याने त्याला मारला त्याला आपण क्रांतिकारक म्हणतो। हे किती भयानक आहे। खरं रँडचा पुण्यात पुतळा उभारला पाहिजे, कारण तेच कायदे शेवटी आपण वापरले आणि कोरोनामध्ये स्वतःचा बचाव करून घेतला। त्यामुळे आपण एक अत्यंत गतानुगतिक मध्ययुगीन संस्कृतीचे पाईक आहोत आणि आपल्यामध्ये कोणीही ब्राह्मणवादाचं कुंपण आज तगायत ओलांडू शकलेलं नाही, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडू शकले, ज्योतिराव फुले ओलांडू शकले, छत्रपती शिवाजी महाराज ओलांडू शकले। पण गागा भट्टाने महाराजांचा राज्याभिषेक केल्यावर सांगितलं की तू सर्वांचा राजा आहेस पण आमचा नाहीस, म्हणजे ब्राह्मणांचा नाही। तेच वेदोक्त पुराणोक्त प्रकरणात शाहू महाराजांना पुराणोक्त राजाराम शास्त्री भागवतांनी शोधून काढलं तेच की तू, आणि त्याच्या टिळकाने लिहिलेलं आहे तुम्ही शूद्र आहात म्हणून।
त्यामुळे आज जे मराठे समजतात की आता उपमुख्यमंत्रीपद नंतर मुख्यमंत्रीपद आणि त्याच्यानंतर पंतप्रधान पद, त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की थिओक्रसीच्या जोरावर जे शासन संस्था उभी राहते त्याच्यामध्ये तुम्हाला गावकुसाबाहेर जाण्याची पुढची पायरी आहे. उपमुख्यमंत्रीपद तर दूरच, तुमचा कामापुरता मामा आहे, इथे कामापुरता काका होता. तर मूळ मुद्दा असा आहे की मनुस्मृती ही मनातनं मारली पाहिजे आणि ती पहिले आपल्या मारली पाहिजे. आणि ब्राह्मणावर जोपर्यंत ते ब्राह्मण बहुमतात असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलत नाहीत तोपर्यंत विश्वास ठेवू नका. मला अनेक जण सांगतात ज्योतिराव फुल्यांबरोबर ब्राह्मण होते, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ब्राह्मण होते, मग इथे ब्राह्मण होते आणि मग तुम्ही असं कसं मानता. मी म्हणतो की ते बलवान होते, म्हणजे महाराजांसमोर ब्राह्मणांनी हुशारी केली तर त्यांची मुंडकी झाटली असती, त्यामुळे ते त्यांच्या बरोबर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि ब्रिटिशांची सत्ता याचं जे कॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये ब्राह्मणांना काही सांगायला वाव नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या पूर्वसुरींनी म्हणजे ज्योतिराव फुले असो, मी ज्यांची नाव राजर्षी शाहू महाराज असो, सयाजीराव गायकवाड असो, या सगळ्यांनी जी जी आपल्याला शिकवण दिली आहे ती आपल्या मनामध्ये बाणवा. आणि साध्य साधन सुचिता न पाळणाऱ्या शत्रू बरोबर लढताना साध्य साधन सुचिता कुचकामी असते हेही लक्षात ठेवा. कारण साध्य साधन सुचिता पाळायचीच नाही समोरच्याने ठरवली म्हणजे आज निर्णयच दिला सभापतींनी की नाहीच, तुम्ही हे तुमचे बाळासाहेब वडीलच नाही. अरे पण माझेच वडील आहेत बाळासाहेब. नाही, मी सांगतोय ना, मी सभापती आहे ना, नाही आहेत तुमचे वडील, यांचे आहेत. त्यानंतर तुम्ही करणार काय? म्हणजे जर तुम्ही उंट तिरपा जातो तर माझा उंट 2.5 घरं जातो असं मी सांगितलं, कारण माझ्याकडे सत्ता आहे. चल आजपासून 2.5 घरं, आजपासून उंट 2.5 घरं जाईल. तर मग तुम्ही काय करणार सांगा मला? कोणती साध्य साधन सुचिता? या भ्रमात राहू नका. ब्राह्मणवाद नेहमीच कोणत्याही साध्य साधन सुचिता विना खेळत आलेला आहे. आणि इथे जर फासिस्ट आणि ब्राह्मणिझम यांचं कॉम्बिनेशन आहे, दिस इज डेडली कॉम्बिनेशन. जे रोम ऊन आलेलं आहे, रोम आणि राम मधला फरक सांगतो मी, 1000दा बोललेलो आहे, तुम्हाला मला कदाचित माहिती असेल किंवा कंटाळेल ते सांगतो आणि मी संपवतो. सर डॉक्टर मुंजे रोमला गेलेले, त्यांना मुसोलिनीनी फॅसिस्टा अकॅडमीमध्ये घेऊन गेले. मुसोलिनीचं ते धन्य बेल्ट घालणं, काळे ब्लॅक शर्ट युनियन, बूट चकचकीत आणि ते कडक सॅल्यूट करत फिरणारी मुलं वगैरे बघून त्यांच्या डोक्यात हे घेतलं की हे आणलं पाहिजे आपल्या लोकांसाठी, तर मग आपलं पक्क म्हणजे पुढचं भवितव्य पक्क होईल. आता ब्रिटिशांची लफडं नाही करायचं, ब्रिटिशांना सहकार्य करायचं. तुम्हाला सांगतो की श्यामाप्रसाद मुखर्जींनी 42च्या चलेजाव आंदोलनाचा कसा बंदोबस्त करावा यावर पत्र लिहिलेली आहेत. त्यामुळे आणि त्यांनी जिनांबरोबर हे पण केलेलं आहे. बंगालमध्ये गव्हर्नमेंट शेअर केलेलं आहे ज्यात काँग्रेस पडली नव्हती. अशी मी 50 उदाहरणं देईन, ते जाऊ दे. तर मुंजे सगळं रोमहून शिकून आले आणि त्यांनी हेडगेवार आणि मुंजे हे मूळ गुरु म्हणजे हिंदू महासभेचे. आणि मग त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत हा बेल्ट म्हणजे काफ लेदर असतं त्या बेल्टमध्ये. बेल्ट हा भारतीय नाहीये, हा रोमचा आहे, रोमचा. बूट ही भारतीय संस्कृती नाहीये. श्रीराम भगवान श्रीराम काय बूट घालत नसत ना बेल्ट लावत. त्यामुळे हे जे सगळं आहे ते रोमहून आलं. बरं रामांचं काय म्हणायचं? तर रामांच्या वडिलांची इच्छा होती त्यांनी राजा बनावं, म्हणजे पूर्वीचा सत्ताधीश होता त्याला त्यांना बनवायचं होतं. जनता रडत होती की तुम्ही सत्ताधीश बना, म्हणजे 543 जागा रामांकडे होत्या. भरत सांगत होता रामा तूच बस गादीवर, म्हणजे विरोधी पक्ष पण त्यांच्या बाजूचा होता. तरी रामाने ते सत्ता त्याग केला. जसं ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधीजी नौखालीत निघून गेले. जसं सोनिया गांधींकडे सत्ता आली तेव्हा ग्रामसेवक पद कोण सोडत नाही, त्यांनी आपली सत्ता लोक आक्षेप घेतील म्हणून सोडली आणि मनमोहन सिंगांकडे दिली. तेव्हा लक्षात घ्या राम कोणाकडे आणि रोम कोणाकडे आहे आणि कोण काय सांगतं. तुम्ही प्रचाराला बळी कसे पडता असल्या. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या आतला दिवा जागा ठेवा. आता वेळ आहे, आता शिकायची वेळ संपली, आता संघटित होऊन संघर्ष करण्याची वेळ आहे. कारण शिकायच्या वेळेत तुम्ही संघटित नाही झाला आणि संघर्षही नाही केला, म्हणजे जो काही केला तो दिसतो हा बलिदान, त्यामुळे आपण इथे उभे आहोत. पण तुमच्या व्यतिरिक्त फार थोड्या लोकांनी संघर्ष केला. माझं एवढंच म्हणणं आहे. आज भागवत जाधवांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत.
मला माहित नाही अजून किती बळी जातील या मनुवाद्यांच्या राज्यामध्ये आणि अजून किती लोकांना शहीद व्हावं लागेल. खूप रक्त जाईल, आपल्याला सगळ्यांना बलिदान करायला लागेल. आपण अहिंसा सोडणार नाही, पण आपण साध्य साधन सुचितेच्या बाबतीत, बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपलेही उंट 2.5 घरं चालवायला कचरणार नाही, एवढी शपथ घ्या. आणि मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद. अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.